आम्ही माता दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम करी तू क्या घरी राबतसे काळावर सत्ता संताची करतो हा करतो अन्यथा करतो शक्ती ही संतांपशे भूतकाळ भविष्यकाळ वर्तमानकाळ तिन्ही काळावर सत्ता माझ्या संत महात्म्यांचे कशी पाहायचे पुढे लक्ष द्या। एवढे अधिकारी संपन्न संत या विश्वामध्ये येत असताना देवाचा अवतार धारण करून येत असतात। आता संत संत म्हणाल तर महाराज 11व्या शतकापासूनची संतांची मांडाळी तुम्हाला पाहायला मिळते। 11व्या शतकामध्ये कोणते संत आहेत? भगवान शंकराचा पहिला अवतार निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, ज्ञानोपराया आदी करून संत महात्मे हे 11व्या शतकात जन्माला आले। 11वं शतक संपल्यानंतर पुन्हा 12वं शतक आलं आणि 1201 मध्ये मुक्ताई माता आहे, तदनंतर जनाई माता, नामदेव राया, आरंचे सावतोबा, गोरोबा काका आदी करून संत महात्मे हे 12व्या शतकात जन्माला आले। 12वं शतक संपून पुन्हा 13वं शतक आलं। 13व्या शतकात एकही संत नाहीत। पुन्हा 14वं शतक आलं। 14व्या शतकात श्री संत एकनाथ बाबांचा अवतार कार्य पाहायला आलं। पुन्हा 15वं शतक आलं, त्यात एकही संत पाहायला मिळाले नाहीत। पुन्हा 16वं शतक आलं आणि 16व्या शतकामध्ये जगाचे गुरु जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार कार्य पाहायला मिळालं। त्या शतकामध्ये बहिणाबाई, निळोपराया आदी करून संत महात्मे हे 16व्या शतकात जन्माला आले। 16वं शतक संपल्यानंतर पुन्हा 17वं शतक आलं आणि 17व्या शतकामध्ये एकही संत पाहायला मिळाले नाहीत। म्हणून पुन्हा 18वं शतक आलं आणि त्या 18व्या शतकामध्ये जगाच्या मालकाला, जगाच्या चालकाला, ब्रह्मांड नायक देवादिदेव महादेवाला प्रश्न पडला, बाबा आता कुठंतरी या विश्वामध्ये अवतार धारण करण्याची गरज आहे का? तर हे जग वाईट मार्गाने चालले, हे जग वाम मार्गाने चालले, जगाचा राज बुडत चालला। या भरकटणाऱ्या जगाला कुठं का होईना पण चांगला मार्ग दावण्याची गरज आहे, म्हणून भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला। पण देव संताच्या रूपामध्ये या विश्वामध्ये येत असतात, देव संताच्या रूपामध्ये विश्वामध्ये येत असतात, पण माणसाचा अवतार धारण करतात, माणूस म्हणून येतात। संत हे विश्वामध्ये माणूस असतात पण माणूस नसतात। माझं कीर्तन थोडं कोड्यात असतं बरं का, सुरुवातीलाच आहे। संत विश्वामध्ये माणूस असतात पण माणूस नसतात। आज आम्हाला कळलं, सोपं करून सांगू त्याला प्रमाणे, संत नव्हते जगी माणसाच्या सारखे, दिसाय माणूस होते पण ते माणूस नव्हते, का तर त्यांचं राहणं इथलं नव्हतं, ते मुळात होते आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण बोलिले ऋषी सात भावे वरताया संताचे मानस। या आढळण्यामुळे चाललेल्या जगाचा राज माझ्या संत महात्म्यांना पाहत नव्हता, त्याकरता त्यांनी या ठिकाणी अवतार धारण करून या विश्वामध्ये आली, या भूतलावरती आली। तुम्हाला मोक्षाची वाट, पुण्याची वाट, भक्तीची वाट जाऊन गेली म्हणून मार्ग दावून गेले आधी दया आणि संत किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे। आज सगळ्या संतांचं नाव निघतं का तर उत्तम चिवरी कीर्ती मागे असे अधिकारी संत संपन्न संत आहेत। मग अवतार धारण करून माणसाचे येत असतात। कुठलेही संत पोटी जन्माला येण्याकरता अगोदर ज्यांच्या पोटी जन्माला येतात ना त्या माय बापाची पुण्याई असावी लागते। धन्य माता पिता प्रत्येक शब्दाला मी प्रमाण देणार, प्रत्येक शब्दाला पुरावा देणार, का तर मी बिगर पुराव्याचं काहीच बोलत नियम आहे माझा पहिल्यापासून, लक्ष द्या का। धन्य माता पिता त्याचे म्हणजे काय तर माता पित्याची पुण्य। आपण शेतकरी लोक आहे बाबा, मला प्रामाणिक उत्तर द्या। माझ्या कीर्तनाचा नियम आहे, कीर्तनात बोलायचं असतं बरं का, कीर्तनात बोलायचं असतं, पण माझ्यासोबत तुम्ही गप्पा मारता तसं बोलायचं नाही। प्रश्न विचारला की पटपट पटपट बोलायचं, आपापसात तर अजिबात बोलायचं नाही। का नाही बोलायचं पुढं कारण सांग, पटपट उत्तर द्या बाबा। आपण शेतकरी लोक आहे, बी जर चांगलं असेल तर पीक चांगले येतं, बरोबर आहे का? बरोबर आहे ना? असं पटपट बोला। बी जर चांगलं असेल तर पीक चांगलं येतं, त्याला प्रमाण देऊ का शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी। जर अगोदर मायबाप चांगले असतील तर मुलं सात्विक जन्माला येत असतात, मुलं चांगली जन्माला येत असतात। म्हणून संत पोटी जन्माला येण्याकरता अगोदर मायबापाची पुण्य असावी लागते। आता संत संत म्हणाल, ज्या देवाच्या दरबारात तुम्ही आम्ही बसलो, ज्या संत महात्म्यांच्या दरबारात तुम्ही आम्ही बसलो, ते श्री संत सद्गुरु बाळूमामांचा अवतार कार्य जर पाहायचा तर महाराज तुम्ही म्हणता मायबापाची पुण्य असते, मग बाळूमामा संताचं रूप घेऊन या विश्वामध्ये शंकराचा अवतार आले, मग त्याचबरोबर त्यांच्या सुद्धा मायबापाची काहीतरी पुण्याई असेल तेव्हा ते पोटी जन्माला आले ना। हो, त्यांची पुण्याई होती काय तर माझ्या बाळूमामांची माता सुंदरा माता आणि मायप्पा पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची मनोभावे सेवा करायची आणि माहेरचा देव आप्पाची वाडी हरिसिद्धनाथाला मनोभावे पूजायच्या। एके दिवशी माझी सुंदरा माता हरिसिद्धनाथाच्या दरबारात जाऊन उभा राहिली। यात्रेला गेल्यानं सांगितलं, हे हरिसिद्धनाथा ऐक, हे हरिसिद्धनाथा भगवंत ऐक,
लहानाची मोठी झाली रे तुझ्या दरबारामध्ये खेळता खेळता भगवंता. आतापर्यंत मी तुला काहीच मागितलं नाही हलसिद्धनाथा, पण आता माझी एक इच्छा आहे देवा. ऐक देवा, ए हलसिद्धनाथा ऐक. अरे माझ्या